नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये दोन व्यक्ती आहेत. पैकी एका व्यक्तीची रास सिंह रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची मीन रास असेल, तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे किंवा वैवाहिक जीवन आहे ते कशा प्रकारचं असेल. वैवाहिक जीवन सुखमय होण्यासाठी नेमकं काय करायला हवं, एकमेकांची जी व्यक्तिमत्व असतात ती नेमकी काय असतात, एकमेकांपासून अपेक्षित काय असतं, त्यांच्या स्वभावाचे कंगोरे कशा प्रकारचे असतात, जर काही वादविवाद झाला किंवा वाद हा जास्त प्रमाणात झाला तर नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी, त्या सर्व 12 राशी परस्पर प्रेम विवाहाच्या बंधनात असतील, तर त्यांचा जो विवाह आहे किंवा वैवाहिक जीवन जे आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी, या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आढावा जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह आणि मीन राशीबद्दल. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे संपूर्ण स्वभाव वैशिष्ट्य आहेत किंवा त्यांचे जे व्यक्तिमत्व आहेत किंवा ह्या राशी नेमक्या काय असतात याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. जसं की सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 5व्या स्थानामध्ये येणारी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो रवी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. या राशीचं जे बोधचिन्ह आहे त्यावरच तुम्हाला साधारण कल्पना येऊ शकेल की या राशीचा जो स्वभाव आहे हा नेमका कशा प्रकारचा असेल. तर बोधचिन्ह सिंह आहे आणि जंगलाचा तो राजा आहे. त्याच्यामुळे राजेशाही असं व्यक्तिमत्व किंवा राजेशाही कवच लाभलेली अशी ही रास आहे. यांच्या सगळ्या वागण्या, बोलण्यात, उठण्या, बसण्यात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, पेहरावून दे, सर्वच ठिकाणी तुम्हाला एक राजेशाही थाट दिसून येईल. जे करायचं ते उत्तम, जे पाहिजे आहे ते सुद्धा उत्तम आणि जगासमोर स्वतःला जे मांडायचं ते सुद्धा उत्तम प्रतीने, म्हणजे जे काय करायचं ते एक्सलंट असलं पाहिजे, दी बेस्ट असले पाहिजे अशी अपेक्षा त्यांची असते. आणि त्याच्यासाठी ते स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कायम पॉलिश करत असतात. स्वतःचं व्यक्तिमत्व उत्तुंग कसं होईल, स्वतःचं व्यक्तिमत्व अगदी व्यवस्थित कसं होईल याकडे त्यांचा कायम ओढा असतो, कायम कल असतो. म्हणूनच त्यांच्या राहणीमानापासून जरी तुम्ही पाहिलं तर सिंह राशीचं राहणीमान हे अगदी सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि देखणं असतं. कपडे जे घालते ते सुद्धा ब्रँडेड असतील, व्यवस्थित असतील, म्हणजे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते उठून दिसायला हवं. कुठल्याच बाबतीमध्ये तिथे कमतरता यायला नको. इव्हन जर त्यांचं बोलणं जरी तुम्ही पाहिलं तरी बोलतील सुद्धा नेमकं विषयाला धरून, जेवढं पाहिजे असेल तेवढं. परंतु जे बोलतील, जे विचार व्यक्त करतील ते मात्र सखोल असतील. कुठल्याही गोष्टीवरती अगदी सहजपणे, बिनधास्तपणे मत मोकळं करतील. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विचारल्याशिवाय कुठल्याही विषयावरती बोलणार नाहीत. ही खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर उघड्या राहिलेल्या नळाप्रमाणे कायम वाहतच राहायचं, दुसऱ्यांनी न विचारता सुद्धा सल्ले द्यायचे, बोलतच राहायचं. हा प्रकार या राशींच्या व्यक्तींमध्ये तुम्हाला सहसा दिसून येणार नाही. जे काय बोलतील ते नेमकंच. याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा त्यांचा तसाच असतो. यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा हा जो भाग आहे हा जबरदस्त दिसून येतो. एखादी गोष्ट यांनी मनात घेतली तर ती कुठल्याही बाबतीमध्ये पूर्ण करून सोडायचीच, हा जो जबरदस्त एक त्यांचा गुण दिसतो तो इतर कुठल्याही राशीमध्ये दिसत नाही. बाय हुक ऑर क्रूज किती काही झालं तरी ते एखाद्या गोष्टीच्या ते मागे पडले तर त्याचा पिच्छा भरवतात आणि ती गोष्ट हस्तांतर करतात किंवा ती गोष्ट काबूत आणतात. तर यांचा संपूर्ण व्यक्तिमत्वाचा जो डोलारा आहे, हा डोलारा त्यांच्या आत्मविश्वासावरती उभा असतो. त्यांचा जबरदस्त असा आत्मविश्वास असतो. या व्यक्तींकडे पाहून तुम्हाला समजणार नाही की यांचा जो आत्मविश्वास, यांची जी स्वप्न आहेत ही किती मोठे, त्यांची जी स्वप्न आहेत ही लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो, ऊंचे लोक ऊंची पसंत, हे जे ब्रीद आहे या राशीला चपखलपणे बसतं. म्हणूनच या राशीच्या प्रत्येक वागण्या बोलण्यामध्ये हा भाग चांगल्या प्रकारे दिसून होतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडासा हट्टीपणा, थोडासा म्हणण्यापेक्षा थोडा जास्त हट्टीपणा या राशीमध्ये दिसून येतो. अर्थात याचे चांगले आणि वाईट, सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही अनुभव येतात. खास करून त्यांचं जे करिअर असतं या करिअरच्या बाबतीमध्ये त्यांना याचे खूप चांगले अनुभव आहेत. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी मनात आणली तर ते पूर्ण करूनच सोडतात. परंतु म्युच्युअल रिलेशनशिप, वैयक्तिक नातेसंबंधामध्ये हा जो त्यांच्या स्वभावाचा भाग आहे हा थोडासा त्रासदायक होतो. इथे थोडंसं लक्ष देणं खरं तर गरजेचं आहे. मात्र कार्यकर्तृत्वाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर लिडरशिप यांच्यामध्ये खूपच चांगली असते. एखादी गोष्ट जी की दुसऱ्याला होत नाही ती स्वतः करून दाखवते, लीड बाय एक्झाम्पल ज्याला म्हणतो, तो भाग या राशींच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाच्या अंडर सहसा हे काम करत नाही. अंडर काम करत नाही याचा असा अर्थ नाही की ते नोकरी करू शकत नाही, नोकरी करतात, परंतु फ्रीडम त्यांना हवं असतं. आणि चुकीशिवाय जर का कोण काय बोललं तर त्याला ते चांगलंच सुनावतील, मग ते मागे पुढे बघणार नाहीत. सिंह राशीची स्त्री किंवा पुरुष
दोघांमध्येही हा गुणधर्म दिसून येतो. चुकीशिवाय जर काय कोणी बोललं तर ते अजिबात सहन करून घेणार नाहीत आणि अपमान तर मुळीच सहन करून घेणार नाही. अपमान जर का त्याचा झाला तर लागलीच ते बोलून दाखवतील. ही गोष्ट खूप स्पेशल आहे या राशीमध्ये आणि खूप वेगळी सुद्धा आहे. अर्थात याचे सुद्धा चांगले वाईट गुणधर्म किंवा त्याचे अनुभव त्यांना येतातच, परंतु बिनधास्तपणा हा या राशीमध्ये जबरदस्त बिनधास्तपणा, बेधुंदपणा, कधी-कधी बेफिक्रीपणा वगैरे पण दिसतो. म्हणजे त्यांची काही चुकी नसेल तर बेफिक्रीपणा हा सुद्धा जो भाग आहे, हा भाग यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतो. परंतु जे काही करायचं ते खुलेपणाने, बाहेर एक, आतमध्ये एक असा भाग यांच्यात दिसत नाही. तर कधी-कधी यांचं जे बोलणं आहे, हे तुम्हाला तिखट वाटू शकेल, परंतु तिखट मुळात ते नसतं. कारण जे सत्य असते ते कडवट असतं किंवा तिखट असू शकतं. अर्थात सत्य जे काय आहे ते समोरासमोर बोलण्याची जी धाक असेल, जो करेज असतो, जे धैर्य असतं, हे यांच्यामध्ये दिसून येते. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीची किंवा कशाची कोणाची ती तमा कधी करत नाही. ही रास अगदी जे असेल ते समोरासमोर बोलून मोकळे होणार आहे. बिनधास्त आयुष्य जगणारे, या आयुष्याची मजा घेणार आहे. लॅविश लाईफस्टाईल, अधिभौतिक सुखांची आवड सुद्धा या राशीला जबरदस्त असते. पैसे खर्च करण्याच्या बाबतीत सुद्धा ही रास तशी मागे पुढे बघत नाही. एखादी गोष्ट आवडली तर ती मागचा पुढचा विचार न करता घेते. म्हणजे त्या गोष्टीची गरज त्यांना लाईफ टाईम आहे किंवा आता आहे. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यांची आवड ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि आपल्या आवडीनिवडी पूर्ण करण्याकडे त्यांचा कल सुद्धा असतो आणि तशा प्रकारे ते मेहनत सुद्धा करतात आयुष्यात, त्याचं इन्कम सुद्धा करतात. ही गोष्ट सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते आणि मगाशी मला सांगितल्याप्रमाणे एक कर्तेपणाची भावना या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. यांना जर का तुम्ही चांगला रिस्पेक्ट दिला, कारण यांच्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे याच्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही, बाकी काही नाही. सेल्फ रिस्पेक्ट, यांचा सेल्फ रिस्पेक्ट जर का तुम्ही व्यवस्थित केला तर या राशी तुमच्या गुलाम होतील. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. परंतु हे जे मास्टर की आहे ते जर का तुम्हाला समजले, म्हणजे एकंदरीतच या राशीचा संपूर्ण स्वभाव गुणधर्म जर का तुम्हाला समजला तर ही राशीला समजून घेणं किंवा या राशीबरोबर इंटरॅक्ट करणं तसं पाहिलं तर फार सोपं आहे. आता आपण चर्चा करू मीन राशीबद्दल. म्हणजे मीन राशीचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये व्यय स्थानामध्ये किंवा 12व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही रास द्विस्वभाव रास आहे. अर्थात या राशीचा म्हणजे स्वामी गुरु आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीन राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं सौंदर्य खूप छान असतं, खूपच चांगलं असतं. लाघवी असतात, मायाळू असतात, प्रेम करणारे असतात आणि भावनाशील जबरदस्त असतात. अर्थात यांच्या ज्या भावना असतात या सरळ सरळ कधी ओपन होतात. जसं की आपण कर्क राशीबद्दल बघितलं की कर्क राशीच्या ज्या भावना आहेत त्यांच्या चेहऱ्यावरून लगेच समजून येतात. परंतु मीन राशीमध्ये हा भाग तेवढासा दिसून येत नाही, परंतु भावनाशील जबरदस्त असतात. याचे मूड स्विंग सुद्धा जोरदार होतात. म्हणजे एका दिवसामध्ये 4-5 वेळा तरी त्यांचे मूड स्विंग होतात आणि मूड स्विंग होण्यासाठी काय विशेष काही गोष्ट लागत नाही. अगदी छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा जर का मनाविरुद्ध झाली तर मग त्यांचा मूड बदलतो. परंतु याच्यामध्ये मगाशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की लाघवी आहे ही रास आणि माया करणारी आहे. जर का तुम्ही यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा वैवाहिक जीवनाच्या बंधनात असाल तर तुमच्यावरती एवढं प्रेम करतील की ते स्वतःवरती करणार नाही, तुमच्यावरती जबरदस्त प्रेम करतील. तुमची सगळी जबाबदारी घेतील. म्हणजे तुम्हाला काय हवं काय नको तुमच्या बारीक बारीक गोष्टींवरती सुद्धा लक्ष ठेवतील आणि मायेने प्रेमाने जो भाग असतो तो हा भाग या मीन राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून तुमची काळजी घेतील. तुम्हाला काय हवं नको अगदी तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाशी ते समरूप एकरूप होऊन जातील. एवढं की स्वतःचा त्यांना विसर पडेल. एवढं जबरदस्त एकरूपता मायेच्या बंधनाने येण्याची तयारी फक्त आणि फक्त या राशीमध्ये दिसून येते. आता इथे एकच गोष्ट महत्त्वाची असते. ज्यावेळेस तुम्हाला मीन राशीबरोबर समजा ते तुमच्या वैवाहिक जोडीदार असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट मीन राशीसाठी खूप वेगळी आहे ती म्हणजे एकटेपणा. या राशीला एकटेपणा खूप जाणवतो. म्हणजेच जर का तुम्ही विचारांनी मनाने जर का त्यांच्यापासून दूर गेला तर तो एकटेपणा त्यांना जड होतो किंवा एकटेपणा त्यांना मानवत नाही. मग हा जो एकटेपणा आहे हा त्यांचं मन पोखरायला लागतो आणि मग हे स्वतः सुद्धा लोनलीनेस फील करतात. मग यांचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं इंटरॅक्शन कमी होतं, त्यांचं बोलणं कमी होतं, असंबंधित होतं आणि एकांतात राहणं, मनात पुढत बसणं, सलत बसणं, रात्रभर झोप न येणं अशा प्रकारचे त्रास दिसून येतात आणि हे जे त्रास आहेत हे त्रास त्यांच्या शारीरिकतेवरती सुद्धा व्यक्त होतात. तर साधारणतः मीन राशीबद्दल जर का तुम्हाला इंटरॅक्ट करायचं असेल तर जसं आपण छोट्या मुलाला सांभाळतो, जसं नर्चर करतो, त्याचप्रमाणे तुम्हाला साधारण मीन राशीच्या व्यक्तीबरोबर या गोष्टी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा त्यांची अपेक्षा असते की आपण न सांगता न बोलता आपला जो पार्टनर आहे त्यांनी आपल्या मनातल्या भावना ओळखाव्यात. खरं ती कठीण गोष्ट आहे, परंतु कालांतराने तुम्हाला त्याचा अभ्यास होऊन जातो की कशाबरोबर यांचा इंटरॅक्ट. परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की जर का मीन राशीचे व्यक्ती या व्यक्तीचं बोलणं जर का तुमच्याशी कमी झालं तर समजून जा कुठेतरी पाल चुकते किंवा कुठेतरी गोष्ट चुकीच्या होत्या, कुठेतरी
त्या कुठला तरी बाण किंवा कुठला तरी काटा त्याच्या मनात रुतलेला आहे, तो तुम्हाला ओळखता यायला हवा. अर्थात या राशींना हॅपी बनवणं, आनंदी करणं हे सुद्धा खूप चांगलं आहे. छोटं गेम जरी किंवा त्यांच्या मनाप्रमाणे जरी काय तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तरी त्यांचं मन मोहरून निघतं. तर अशा प्रकारे अतिशय हळवी, जीवाला जीव देणारे, माया करणारे अशी ही रास आहे. मीन राशीच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे यांचं रूप, याचं सौंदर्य अतिशय लाघवी असतं, अतिशय सुंदर असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशी म्हणजे मीन राशीच्या ज्या व्यक्ती असतात यांचं लक फॅक्टर सुद्धा चांगलं असतं. म्हणजे मीन राशीच्या व्यक्तीच्या बाबतीत सांगायचं झालं तर नशिबाचा भाग यांना खूप चांगला असतो. कारण ते मीन राशीमध्ये काही गुण असतात ते तेवढेसे चांगले नसतात. म्हणजे यांच्यामध्ये डिसिप्लिन हा नेचर नसतो किंवा एनर्जेटिकपणा किंवा गोल ओरिएंटेशन, हार्ड वर्किंग नेचर हा प्रकार सहसा मीन राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. अर्थात कुंडलीचा बाकीचा दर्जा चांगला असेल तर हे सुद्धा गुण दिसतात. परंतु मोस्ट ऑफ अशा प्रकारे गुण म्हणजे ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे इनडिसिप्लिनपणा किंवा देखेंगे, करेंगे, सोचेंगे असा जो भाग असतो हा भाग या राशींच्या व्यक्तिमत्वात दिसतो. आणि तरीसुद्धा जीवनामध्ये अतिशय व्यवस्थितपणे सेटल होतात किंवा जीवनामध्ये जवळजवळ सर्व प्रकारची सुखं, उपभोगाची सुखं तर यांना अगदी सहजपणे मिळतात. यामागे थोडासा भाग हा त्यांचा नशिबाचा सुद्धा असतो. तर साधं, सोपं, सरळ, लाघवी आणि अतिशय ट्रस्टवर्दी किंवा ज्याला आपण विश्वासार्ह अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि दुसऱ्याची मदत करण्यात नेहमी पुढे असतात. म्हणजे दुसऱ्यांना मदत करण्यात या व्यक्ती एवढ्या पुढे असतात की समोरच्या व्यक्तींनी यांना चीट केलं, फसवलं, तरी सुद्धा परत जाऊन त्याला मदत करण्याची तयारी या राशीमध्ये म्हणजे बदला घेणं किंवा एखादा अपरोक्ष एखाद्याबद्दल वाईट साईड हा प्रकार या राशीच्या व्यक्तीमध्ये सहसा दिसून येत नाही. छोट्या मुलांसाठी म्हणजे या व्यक्ती कितीही मोठ्या झाल्या तरी त्यांच्या भावभावना, त्यांच्या अपेक्षा या अगदी छोट्या मुलांसारख्या असतात. तर ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे पण दिसून येते. बौद्धिक बाबतीत सुद्धा बौद्धिक तसं चांगलं असतं पण थोडंसं लेझीनेस, यांना झोपेची खूप आवड असते. तर लेझीनेस थोडा जास्त असतो. त्याच्यामुळे कन्सिस्टंटली एखादी गोष्ट जिद्द, चिकाटी हा प्रकार थोडासा कमी असतो. आणि त्यामुळे या राशी तसं पाहिलं तर त्या बाबतीमध्ये थोड्याशा कमी पडलेल्या दिसतात. परंतु नशिबाची साथ मात्र यांना उत्तम असते. जसं आपण चर्चा करतोय की प्रेमविवाहामध्ये या 2 राशी असतील म्हणजे सिंह रास आणि मीन रास. तुम्ही पाहिलं असेल की या दोन्ही राशींच्या स्वभावामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत आहे आणि ती आहे सुद्धा. खरं तर या दोन्ही राशी या षडाष्टकामध्ये येणार आहेत, परंतु मृत्यू षडाष्टक नाही. हे आहे प्रीती षडाष्टक. म्हणजे सिंह राशीचा जो स्वामी आहे रवी आणि मीन राशीचा जो स्वामी आहे गुरु हे नैसर्गिक मित्रग्रह आहेत आणि त्यामुळे त्याला प्रीती षडाष्टक असं म्हटलं जातं. तरी सुद्धा यांच्या वागण्या बोलण्यात, व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला बराचसा बदल दिसेल. परंतु सिंह राशीच्या व्यक्ती ज्या आहेत त्या मीन राशीच्या व्यक्तीचा जो प्रेमळ स्वभाव आहे, लाघवीपणा आहे, माया करणारा जो भाग आहे किंवा त्याचं जे सौंदर्य आहे त्याच्यावर ते फिदा होतात. आणि सिंह राशीच्या बाबतीत सिंह राशीचा जो कर्तेपणा आहे, जो बिनधास्तपणा आहे, जी कर्तृत्वाची भावना आहे, तो बेधडकपणा आहे, तो भावतो मीन राशीला. आणि त्याच्यामुळे हे एकमेकाच्या संपर्कात येतात. प्रेम होतं, प्रेमाचं रूपांतर विवाह होतं. प्रेम विवाहानंतर खरं तर गोष्टी एकमेकाला तुम्हाला समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बरेचसे गुण तुमच्यामध्ये थोडेसे विपरीत आहेत. पण इथे एक गोष्ट सांगायची वाटते, जर का तुमचं समोरच्या व्यक्तीवरती प्रेम असेल तर ती व्यक्ती जशी आहे तशी तुम्हाला स्वीकारता यायला हवी. त्या व्यक्तीमध्ये एखादे बदल घडायला हवेत किंवा वेगळं काय करायला हवं असे जर का तुम्ही जर का इच्छा व्यक्त केली तर व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं जवळजवळ कठीण असतं. आणि त्यामुळे त्याचे बदल न अपेक्षा करता आपण थोडंसं ऍडजस्ट केलं किंवा त्याला समजून घेतलं तर अर्थातच तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे व्यवस्थित राहील. आणि दोघांच्या बाबतीमध्ये एखादे जे प्लस पॉईंट आहे ते दुसऱ्याचे मायनस पॉईंट आहेत. या दोन्ही राशींबद्दल सांगायचं झालं तर त्यामुळे जर का समजून घेतलं तर गोष्टी तुमच्यासाठी खूपच सोप्या होतील आणि इझी गोईंग तुमच्यासाठी होऊ शकेल. ही गोष्ट तशी पाहिली तर सोपी सुद्धा आहे. कारण जर प्रेम असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात, खास करून समजून घेण्याच्या बाबतीत. आणि विवाहाच्या बाबतीत सुद्धा ऍडजस्टमेंट सगळ्यात जास्त महत्त्वाची असेल. जर का तुम्ही ऍडजस्ट करू शकलात तर तुमचा विवाह टिकला. मग तो कोणत्याही राशीचा असला तरी फारसा काय फरक पडत नाही. मात्र जर का तुम्हाला व्यक्तिमत्व माहिती असेल तर साधारण त्याच्या आवडीनिवडी, त्याची स्वभावाचे वेगळे कंगोरे, त्यांची विचार करण्याची पद्धत, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये त्यांचे रिॲक्शन तुम्हाला समजून येईल. आणि हा व्यक्ती असं का वागतो हा प्रश्न तुमच्या मनात पडणार नाही. याबद्दलचे तुमचं मत काय आहे आणि तुमचे विचार काय आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सध्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.